नमस्कार मित्रांनो, नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। आज खूप दिवसानंतर एक मोठी राईडला चाललो आहे। बघू शकता तुम्ही माझ्याकडे आम्ही किती मोठ्या बाईक सेटअप करून ठेवलेला आहे। तर आज आम्ही चालले खूप मोठी लॉंग राईड आउट ऑफ महाराष्ट्र आणि माझ्यासोबत आहे, तुम्ही बघाल असं तर सी नवी मुंबईकर आम्ही। तर आम्ही दोघं इथं भेटलो आहे माझ्या इथे भिटाळ्यामध्ये। आता आम्ही इथून निघणार आहोत पडग्याला। तिथे जाऊन मग आम्हाला दोन नवीन अजून भेटणार आहेत, ते तुम्हाला सांगेलच। तो स्टेटून। तर मित्रांनो, आपण पडग्याला पोचलो आहोत। तर हे बघा आपल्या आता रायडर इथे यांच्यासाठी थांबलो होतो खास, प्रवीण भाई 2 घंटे लेट केलेले आहे तुम्ही लोकांनी। सॉरी आमचे जे लेट झाले ते जुबेरमुळे झाले। एवढंच नाही लेट, जुबेर लेट आला, त्याच्यामुळे आपल्याला पोचायला लेट झाला। आपण पोचलो, आता वाजले आहेत 1:45। तर आपण आता पोचलोय पडग्याला। आता इथून निघणार आहोत डायरेक्ट नाशिकमध्ये। नाशिक त्या हावेने ओंकारेश्वरला जाणार आहोत। सो भेटू आता डायरेक्ट बाईकवरती। तर मित्रांनो, आपण आता पडग्यावरून निघालो आहोत। जुबेर गेलाय पुढे पेट्रोल भरायला आणि आपण आपल्या राईडला सुरुवात केली आहे। लेट्स गो बिग राईड। तो आता वाजले 2। आपण 2ला निघालो आहोत पडग्यावरून। बघू, आपल्याला ओंकारेश्वरला जायचं आहे धुळे या रूटनी। तर मॅप मध्ये दाखवते 10 तास, म्हणजे 2। हा लावलाय मी, खिशामध्ये आहे ना खिशामध्ये आहे मोबाईल। तो 10 तास दाखवते। बघू आपल्याला आता कधीपर्यंत पोहोचतोय तो, कारण नाईट आहे त्यामुळे जास्त फास्ट तर जाऊ नाही शकत, स्लो जाऊ। तर आपल्या सोबत आहे जुबेर, अमित, आम्ही नवीन आपले मेंबर झालेत ऍड, प्रवीण बा डोंबिवलीकर प्रवीण, त्यांच्यासोबत आहे ऍक्सेस। सो असं आमच्याकडे 2 बाईक 2 स्कूटी असं आमच्याकडे बाईक आहे। हा कर ना। तो मित्रांनो, आपण आता पेट्रोल भरून निघालो आहोत। आता आपण पुढे पोहोचलो आसनगावच्या इकडे। काय बघा कसले रेमटवत आहेत स्कूटीवरती, आणि जुबेर पुढे पळाला पण GL50 आहे त्याची तर जेवढं दाखवत तेवढं दाखवेल रात्रीचं, नाहीतर भेटूच सकाळी। मॉर्निंगचा व्ह्यू दाखवेल तुम्हाला, सनराईज। बाकी आपण भेटू। हो, स्टेटून राहतो मित्रांनो। हो अरे हो, मुद्दाम करतात द्या मध्ये खड्ड्यात बिली हे होते रे। माझी बॅग एक साईडला नाही गेली। कनेक्ट। सो मित्रांनो, इंटरकॉम वर सगळं कनेक्ट आहेत, नुसती बडबड चालू आहे। फक्त प्रवीण भाईकडे इंटरकॉम नाहीये, नाहीतर ना मजा आली असते अजून त्यांना पण, त्यांच्याशी पण बोलता बोलता राईड करायला। तर भेटू आपण थोड्या वेळाने, पुढे काय विजिट काय असेल तर दाखवेलच। सो लेट्स गो। तर मित्रांनो, आपण आता पोहोचलोय नाशिकमध्ये आणि वाजलेत 5, 5:15 झालेत। आणि इकडे एवढी थंडी आहे, पूर्ण थंडीने असं कापायला लागले। कसं लागले बाय, मस्त लग रहा है। त्यांना नाही दाखवू शकत जुबेर बाई पण कापतायत। आम्ही बघा चाईला आणि आम्ही इनर वगैरे काय घातले नाही, फक्त जॅकेट वगैरे पूर्ण हालतोय, बॉडी कापायला लागले। जास्त ओव्हर कर दे, इसका 50 रुपये काट। चाय आपला एक झाले ऑलरेडी, आता ही दुसरी चाय आहे। 50 रुपये काट इसका। हाँ दिख रहा है क्या? तर आपल्या इथं बाईक पार्क करून थोडंसं थांबलोय, बोलता पण नाही येते, एवढी थंडी आहे भाई। मुंबईला एवढी नव्हती, इकडे एवढी थंडी आहे। कॅमेरा पण हालतोय।
सो मित्रांनो, थोडा वेळ पुढे आता चाय पिऊन झालेला आहे. खूप थंडी होती म्हणून जरा थांबलो, चाय वगैरे पिला आणि आता निघालो आहोत नाशिक मधून पुढे. आता वाजले 6. थोड्या वेळातच होईल सनराईज. हो, एवढी थंडी होती अपेक्षा नव्हती केली. खूप थंडी आहे एवढा, पण रोड भारी होता, गाडी खेचायला मजा आली. हो, अशी राईड करायला मजा येते आणि असे आपले मित्र असले अजून मजा येते. आणि त्यात आपल्याला इंटरकॉम घेतलं तर फुल मजा येते बोलत बोलत जायला. पण थंडी एवढी आहे, पण अंग कापाय लागले. हात असे वाकडे झाले होते पूर्ण. आकडले होते असे. आता जरा शेक घेतला, सो लेट्स गो, पुढे जाऊ. हो, आता इथून धुळे आहे 148 किलोमीटर, म्हणजे 9 असं 8 8:30 पर्यंत पोहोचू आपण धुळेला. मित्रांनी काय मस्त व्ह्यू आहे राईट साईड ला, मस्त असं सनराईज होत चाललेला आहे. वाजले 6:15. काय भारी वाटते तांबडचा वरती आकाश आणि मध्ये असं तांबडा रंग, एक नंबर व्ह्यू होता तो. सो आता आपण धुळे टोल नाका क्रॉस केलेला आहे. वाजले 6:15. धुळे नाही, सॉरी, कुठलं पिंपळगाव सर्व्हिस रोड स्टार्ट, मुंबई आग्रा. आता 108 किलोमीटर स्ट्रेट रोड आहे हा. नंतर आपल्याला पेट्रोल धुळे. हो, थंडी इकडं अजून कमी नाही झाली, थंडी जास्तच लागते. हो हो, काय व्ह्यू आहे, मस्त आहे बघा राईट साईडला. सो आपण आता मॉर्निंग चा व्ह्यू दाखवेल तुम्हाला, स्टे ट्यून राहा. गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात. आणि हे बघा सकाळचं व्ह्यू, नाशिक आपण क्रॉस केलेला आहे. का मस्त व्ह्यू बघा, काय भारी वाटत व्ह्यू. आणि वाजले 6:45. तर आपण निघालो तर रात्री. मस्त चाललेला आहे आणि रोड एक नंबर आहे, स्ट्रेट बाय स्ट्रेट रोड आहे. तर स्पीड करायला मजा येते. 80-70 या स्पीडनं आपण चाललेलो आहोत. मजा येते, स्टेटून राहा. तो समोरचं बघ ना कसलं वाटतंय, एक टेकडी अशा ते. हो बघा काय मस्त टेकडी वाटतात ते डोंगर, असे डोंगर पट्ट्याची रांग. आणि हा इकडचा वातावरण एक नंबर आहे, रोड पण एक नंबर, वातावरण पण एक नंबर, मजा. तर मित्रांनो, आपण आता नाश्त्यासाठी थांबलो होतो धाबा NH3 धुलेमध्ये आपण आलो होतो. धुलेमध्ये आपण नाश्ता करून आता इथून निघतोय. आता आपण इथून डायरेक्ट उज्जैनला जाणार आहोत आणि ओंकारेश्वर आपण रिटर्न येताना करणार आहोत. सो प्लॅन मध्ये थोडे चेंज. तर आता इथून ओंकार डायरेक्ट उज्जैन आहे 319 किलोमीटर. आपण 4 वाजेपर्यंत पोहोचू उज्जैनला. सो आपला नाश्ता वगैरे करून झालाय. आता आपण निघू इथून, गाडी स्टार्ट करू आणि कल्टी खाऊ.
जुबेरला झोप येते बाई, जुबेर झोपायला लागलाय. कारण त्याचा रोजा असल्यामुळे त्याची एनर्जी थोडी डाऊन होते. पण तरी पण तो रायडला येतो, हेच खूप आहे. हेच आहे असतात असली रायडर. चलो स्टार्ट करो. साला 360 लावला. तो पण हसतोय. कसे चाललेत बघा गाडीवर उभा राहणे. दरवाजा ओपन करून तो उभा राहिलाय. फुल मजा मजा आहे बाय. फुल भरलोय गाडीचे. भांडे बसवलं असेल त्यांनी. जुगाड़ इंडिया. जिधर अरे स्लो म्हशी आहेत का, गाई आहेत. स्लो घे. गौ माता. अरे किती आहेत बघ. ही बघ काय दिसते. बैल आहे तो बैल. पूर्ण जाऊ दे. अरे तो बघ ना काय बैल आहे. काय त्याचा खांदा आहे बघ. अरे इथं तबेला आहे, तबेलाच चाललेत. पण त्याला शिंगच नाही आहेत, कमी छोटे शिंग आहेत. आपल्याकडे मोठे असतात. ये आम्ही थे, इसके लिए संग्रह कर रहा कि सीधा खड्डे में गया. 3 6 आ गया बॉर्डर आ गया भाई लोग. फाइनली अपन अभी पहुंच जाएंगे 2 मिनट में, 5 मिनट में. असू दे ना, आपण थोडी टाकणार आहे. सो मित्रांनो, आता आपण MP बॉर्डरच्या इथे पोहोचलो आहोत. महाराष्ट्र MP बॉर्डर. सो वेलकम टू MP. आणि इकडे महाराष्ट्र, तिकडे MP. आणि आपण इथं बाईक लावल्यात. आता इथून थोडं फोटो वगैरे काढू. लोकेशनचं लास्ट लोकेशन. महाराष्ट्राला बाय बाय करू आणि MP मध्ये इंटर करू. सर्व लाईन मध्ये लावून घेऊया बाईक. आम्ही हे शोधत होतो कधीपासून, कुठे आहे चेकपोस्ट, कुठे आहे. थोडा चेकपोस्ट पुढे आहे. हा करकर आ रहा है. हा ते चेकपोस्ट इथून 1.5 किलोमीटर दाखवते. आपण इथे पहिला फोटो काढू, मग पुढे जाऊन चेकपोस्टला पण काढू. तर आता वाजले आहेत 2. सो आपल्याला आपण 12 तास लागले आपल्याला बॉर्डर क्रॉस करायला. कारण आपण थोडा फास्ट स्लो आलो म्हणून. तर मित्रांनो, वेलकम टू मध्य प्रदेश. तर आता आपण मध्य प्रदेश मध्ये इंटर केला आहे. पण इकडे काय चेकपोस्ट पुढे आहे, 1-2 किलोमीटर दाखवलं होतं. हो तिकडे काय चेकिंग वगैरे असतं का, टोल वगैरे काय. आपण इथं आता फोटो काढले, अपडेट केली स्टोरी इंस्टावरती. जर तुम्ही मला इंस्टाला फॉलो नसेल केलं तर आपण बायो मध्ये लिंक दिली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो. आणि आपल्या युट्यूब चॅनल वरती पण आपल्या लिंक आहेत इंस्टाग्रामच्या, तिथे जाऊन आपल्याला नक्की फॉलो करा. तो आता वाजले 2. आता आपल्याला 200 किलोमीटर अजून कम्प्लीट करायचं आहे. तर 200 किलोमीटर आपल्याला 4 तास दाखवते. बघू आपण पोहोचतो किती, 5-6 वाजेपर्यंत. रोड इकडचे मस्त होते. आपण 80-90 या स्पीडनेच गाडी चूज करतोय. आता थोड्या वेळाने जेवायचं, कारण भूक लागली. इथे आला आहे बॉर्डर. हा आहे MP चा फर्स्ट बॉर्डर.
चेक पोस्ट. इथे काय चेकिंग तर वाटत नाहीये. कोणच दिसत नाही चेक पोस्ट वरती. चलो फिर. त्या गावात आपल्या गाडीचा जो मडगाड आहे त्याचे नटबोल्ट निघालेत, त्यामुळे तर आपल्याला स्लो जायचं आहे. आता कुठे गॅरेज भेटेल तिकडे जाऊ ते नटबोल्ट लावू आपण. ते बघा कसे ट्रॅक्टर आहेत ते मक्का हवी मस्त येतात गो फास्ट. सो आता भेटू आपण पुढे लंच झाल्यावरती. चला तर मित्रांनो, आपण एक हायवे पासून लेफ्ट मारून एक गावामधून चाललोय आता. आणि इकडचा रोड कच्चा आहे त्यामुळे आता स्लो जावं लागतंय. बाजूला बघा शेती, बघा कशी गव्हाची शेती आहे इथे. गहू एमपीचा गहू, एमपीचा गहू फेमस असतो. तिकडे सगळं गवच दिसतंय. गेहूची शेती आहे. आणि काय पालक, हा पालकच आहे भेंडी. आणि इकडे पण गारवा आहे. आता वाजले 5:30. थंडी जोरात असणार आहे रात्री. रस्ता खराब. आतापर्यंत रोड मस्त होता हायवेचा. आता आतमधल्या गावागावातून चाललो आपण तर रोड खराबच आहे. चला पुढे राहू. आरामात पोहोचू, काही घाई नाहीये. काय वाटते बघ ना, सगळं गहू आहे भेंडी. एक एक किती मोठं एकाचं शेत आहे. बरोबर भेंडी मध्येच खड्डे येत आहेत. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण हॉटेलमध्ये पोचलो आहे आता. तरी बघू शकता आपली ही रूम आहे. आपण चौघांसाठी 3 आहेत, पण आपण चौघं ॲडजस्ट होऊ शकतो. कुठे जागा लागणार आहे. तर आपल्याला यायला लेट झाला कारण आपण फिरत आलो. जुबेर माहीतच आहे, तो आपल्यासोबत असतोच. तर तुझं रमजान चालू आहे त्यामुळे त्यासाठी थोडं थांबावं लागतं कुठे थोड्या वेळाने. त्यामुळे आपल्याला यायला थोडा उशीर झाला. काय विषय नाही, आपल्याला कुठे येऊन इथं आरामच करायचा. ठीक आहे, तर उद्या आपण लवकरच जाऊ एक्सप्लोर करायला. हे बघा कसं दमले. हालत देखो बाई की हालत. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट डेस्टिनेशन उद्या असेल कुठे ते सांगेल उद्याच्या भागात. तर भेटू, बाय.